नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण विनायक चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी या चतुर्थीबद्दल माहिती बघणार आहोत. आपल्याकडे कुठल्याही कार्याची सुरुवात किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती पूजनानेच होत असते. आपल्या जीवनातील विघ्नांचे नाश करणारे आणि बुद्धींचे दैवत श्री गणेश यांच्या उपासनेत विनायक चतुर्थी आणि अंगारक योग यांचे विशेष महत्त्व आहे. आज आपण जाणून घेऊया की 1 एप्रिल 2025 रोजी येणारी म्हणजेच आज विनायक चतुर्थी आणि अंगारक योग आपल्यासाठी फलदायी आहे. विनायक चतुर्थी हा दिवस शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो, जो भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी भक्तगण उपवास करतात, पूजा करतात, प्रार्थना करून श्री गणेशाचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतात. विशेषतः जेव्हा ही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी पण म्हणतात. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो आणि मंगळ ग्रह व भगवान श्री गणेश यांचे विशेष संबंधामुळे या दिवशी केलेली उपासना ही सेवा अधिक फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेली उपासना भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील विघ्ने दूर होतात. येत्या 1 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच आज विनायक चतुर्थी आणि अंगारक योग एकत्र येत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी सर्वांनी श्री गणेशाची पूजा करावी. चतुर्थीची सुरुवात 1 एप्रिल रोजी म्हणजे आजच पहाटे 5:42 सुरू होईल आणि समाप्ती 2 एप्रिल रोजी पहाटे 2:32 वाजता होईल. या दिवशी केलेली पूजा उपासना भक्तांच्या जीवनातील विघ्नांचा नाश करते, बुद्धीला तीव्रता प्रदान करते, आध्यात्मिक उन्नतीस मदत करते. या दिवशी उपवास आणि उपासना दोन्हीही करावी, ज्यामुळे आपले मन आणि शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते. आपल्याला विविध क्षेत्रामध्ये यश आणि समृद्धी प्राप्त होते. तर आता आपण श्री गणेशाची म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा उपासना कशी करावी, कोणत्या प्रकारच्या मूर्तीची पूजा करावी, पूजा फलदायी लाभदायी कशी आपल्याला करता येईल आणि काही प्रभावी उपाय जे अंगारकी चतुर्थीला केल्यावर त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो, चांगले सकारात्मक बदल घडू शकतात, ते आता आपण बघू. या दिवशी लवकर उठून स्नान करा. घरातील देवघर स्वच्छ करून नंतर आपली रोजची देवपूजा करून घ्या. आपलं मन अगदी प्रसन्न आणि शांत ठेवून या पूजेस प्रारंभ करावा. ही पूजा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तुम्हाला जसा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती करा. काही ठिकाणी संध्याकाळी पूजा करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी चंद्रोदय झाल्यानंतर पूजा करतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे, जशी तुमची परंपरा आहे त्या पद्धतीनं तुम्ही ही पूजा करा. आपली रोजची देवपूजा करून झाल्यानंतर देवघरातच एक पाट किंवा चौरंग मांडा. त्याच्या बाजूला रांगोळी काढून घ्या आणि त्या चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्या. त्यावर श्री गणेशाचा फोटो किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पण ठेवा. भगवान श्री गणेशाची पंचोपचार पूजा करून घ्या. पूजा झाल्यानंतर एक लाल फूल वाहून घ्या, दुर्वा वाहून घ्या. प्रसाद म्हणून तुम्ही लाडू पण ठेवू शकता. शक्यतो जमल्यास मोदकच ठेवा. उकडीचे मोदक हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. नैवेद्य झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्या. श्री गणेशाची पंचोपचार पूजा झाल्यानंतर ओम गण गणपते नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप करा, म्हणजेच 1 माळ जप करा. गणपती अथर्वशीर्ष वाचा. पूजा झाल्यानंतर गणपतीची आरती करा. आपल्या मनोकामना गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा. या दिवशी काही विशिष्ट मूर्तीची विशेष पूजा ही फलदायी मानली जाते. त्यामागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक अर्थ असतो. पहिली मूर्ती म्हणजे दुधाने न्हालेल्या पांढऱ्या गणपतीची मूर्ती, म्हणजेच
श्वेतवर्णीय मूर्ती. ही मूर्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रेष्ठ मानली जाते. दुसरी मूर्ती शेंदूर लेप केलेली मूर्ती. ही मूर्ती संकटनाशक आहे, जी वाईट शक्तींना दूर ठेवते. आणि तिसरी मूर्ती म्हणजे दुर्वा अर्पित केलेली मूर्ती. ही मूर्ती आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करते. या मूर्तीची मनोभावे पूजा केल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि घरात शांतता, सुख, समाधान नांदते. आता या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे. ते उपाय कोणते ते आपण पाहूया. 21 दुर्वांचा एक गुच्छ तयार करून त्यात एक लाल फूल बांधायचं आहे आणि ते फूल किंवा तो गुच्छ गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा. संकटातून बाहेर पडण्यासाठी संकटनाशन गणपती स्तोत्र एकट्याने किंवा शक्य असल्यास घरातील सर्व मंडळीने एकत्र बसून वाचायचं आहे. बुद्धीसाठी आणि यशासाठी संकल्पपूर्वक 21 किंवा 11 वेळा गणपती स्तोत्र वाचायचं आहे. आणि जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जेवढ्या वेळेला जमेल तेवढ्या वेळेला गणपती अथर्व शीर्ष वाचायचं. मंगळ दोष असेल तर मंगळ दोष निवारणासाठी मंगळवारी गणपतीला 5 मोदक अर्पण करायचे आणि त्यातलाच एक मोदक गरजू व्यक्तीला द्यायचं आहे. धंद्यात यश मिळण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी व्यवसायाच्या जागी गणपतीची प्रतिमा ठेवून रोज तिची पूजा करायची आहे. आणि पूजा करून झाल्यानंतर दुर्वा, लाल फूल आणि प्रसाद म्हणून लाडू अर्पण करायचे. या दिवशी श्री गणेशाची पूजा, उपवास आणि मनापूर्वक केलेली प्रार्थना आणि अंगारकी योगाचे सर्व शुभफल आपल्या जीवनामध्ये निश्चितच मिळेल. अंगारकी विनायक चतुर्थी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्रसुद्धा आहे. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवार विघ्नहर्त्याची भेट आणि ध्यानाचे द्वार उघडणारा दिवस म्हणजेच विनायक चतुर्थी. या दिवशी भगवान श्री गणेशाची म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा उपासना करून आपले विघ्न दूर करा, आपल्या अडचणी दूर करा आणि आपल्या लाडक्या बाप्पालाच म्हणजे श्री गणेशाला आपल्या हृदयात स्थान द्या. झालेली सेवा श्री बाप्पांच्या चरणी अर्पण करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलेलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.